तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाही मराठी सोबत संवाद साधलाय। दरम्यान त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय। त्यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत। आज सामना वर्तमानपत्रामध्ये देखील नार्वेकरांवर टीका झालेली आहे। सर, फौजदाराने जर चोरी केली तर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित केलेला आहे। ठाकरे गटाकडून असे बिनबुडाचे आरोप होणं अपेक्षित आहे। आपल्याला माहिती आहे, जास्त थंडी वाढली की जुनी दुखणी अजून उजळीत होतात, अधिक दुखायला लागतात। उमेदवारांचे अर्ज भरायला गेले नव्हते का? माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे। प्रत्येक आमदार आपल्या नगरसेवकांबरोबर उमेदवारांबरोबर फॉर्म भरायला गेलेले। मग तुम करो तो सब ठीक, हम करे तो चोरी, और ऊपर से तुम्हारी सीना चोरी, उल्टा चोर कोतवाल को डाटे। अंजली दमानिया यांच्या बोलण्याकडे मला काही तथ्य वाटत नाही। मला माझी जबाबदारी माहिती आहे, अधिकारही माहिती आहेत, त्याची जाणीव किंवा माहिती मला अंजली दमानियांकडनं करून घ्यायची गरज वाटत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा कार्यकर्ते आता भाड्यावर घ्यायला लागलाय। हा प्रचार भाड्यावरती करतो। हा गायडन्स किशोर काय ते प्रशांत किशोर सारखे हायटेक मॅनेजर्स भाड्यावर घेऊन आपलं कॅम्पेन चालवतात। आणि आता मुलाखत पण ते भाड्यावरती चालवतात। स्वतःच्याच पेपरमध्ये स्वतःच्याच खासदाराकडनं मुलाखत घ्यायच्या आणि स्वतःचा ढिंडोरा पिटायचा, एवढंच राहिलं। धन्यवाद। हे होते राहुल नार्वेकर। त्यामुळे अंजली दमानिया असेल किंवा संजय राऊत असेल यांना चोख प्रत्युत्तर नार्वेकर यांनी दिलेलं आहे। कॅमेरामन राजेश बनियारसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।